बातम्या वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी तडस कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत। मला लोखंडी रॉडने मारहाण केली, बाळ कुणाचं असं विचारून मला डीएनए टेस्ट करायला सांगितली, माझ्या चारित्र्यावर संशय घेतला असे आरोप सून पूजा तडस यांनी केलेत। 20 एप्रिलला पंतप्रधान मोदींची रामदास तडस यांच्यासाठी वर्ध्यामध्ये सभा होण्याची शक्यता आणि या सभेपूर्वी नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा असल्याचं त्या पूजा तडस यांनी म्हटलेलं आहे। मोदी साहेबांनी मला न्याय द्यावा अशी विनंती सुद्धा पूजा यांनी केली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे बघूया एक खास रिपोर्ट। त्या फ्लॅटवर मी राहते, त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला। मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत, तिथे तुम्ही मला थोडा वेळ द्या, माझी उमेदवारी रद्द करावं हे तर विरोधकाचं एक षडयंत्र आहे। वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी तडस कुटुंबियांवर गंभीर आरोप केले। तडस यांच्या सुनेने लोखंडी रॉडने मारहाण झाल्याचे गंभीर आरोप केलेत। शिवाय बाळ कुणाचं असं विचारून मला डीएनए टेस्ट करायला सांगितल्याचंही त्यांनी म्हटलं। पूजा तडस यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर वर्ध्याच्या राजकारणात खळबळ उडाली। आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला। त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा डीएनए कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। प्रत्येक वेळी माझ्यावर अपमानास्पद मला वागणूक दिली गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। इवन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं। त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हा सगळ्यांना देणार। मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे, देश हा संपूर्ण माझा परिवार आहे। त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदासजी तडस, त्यांच्या सभेसाठी 20 तारखेला मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत। मला त्यांना एकच विनंती करायची आहे, मी तुमच्या परिवारातली लेक पूजा तडस, मी तुम्हाला न्याय मागते आणि ज्या लोकप्रतिनिधीचे तुम्ही त्यांची सभा घ्यायला जिथे वर्धेत येणार आहात तिथे तुम्ही मला थोडा वेळ द्या आणि माझी ही समस्या जाणून घ्या। 2020 पासून आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं जातंय असा पलटवार पंकज तडस यांनी पत्नीवर केलाय, तर हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा रामदास तडस यांनी केलाय। जे लोक होते 10 लोकांवर ज्यांच्यावर केस चालू आहे त्यांनी दोघाचा दुरावा निर्माण करण्याचं काम केलं। त्यांनी त्या मुलीला भडकून पैशाची मागणी करायला लावायची आणि पैशाची मागणी पूर्ण न झाली तर धमकी द्यायची, माझी उमेदवारी रद्द करावं हे तर विरोधकाचं एक षडयंत्र आहे। माझ्यावर आरोप केले हे सिद्ध तर करावं। यांचा हनी ट्रॅपचं प्रकरण होतं गेल्या 2020 पासून, पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा का काढतात आणि सुषमा अंधारे जेवढ्या येतात आहेत ती स्वतःच्या परिवारात थोडंसं झाकून तर बघा आणि दुसऱ्याच्या संसारात आग टाकायला जातात। सुषमाताई हे धंदे बंद करा हो। या मागे 2 राजकीय नेत्यांचा हात आहे। 2020 मध्ये खासदार रामदास तडस यांच्या मुलावर शारीरिक छळ आणि लैंगिक शोषणाचे आरोप पूजा तडस यांनी केले होते। पूजा तडस यांच्याकडून तडस कुटुंबाविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली होती। लग्नाचं आमिष देऊन पंकज तडस यांनी फसवणूक केल्याचा पूजा तडस यांचा आरोप होता। पूजा तडस यांनी आरोप केल्यानंतर पंकज तडस आणि पूजा यांचं लग्न झालं। लग्नानंतर तडस कुटुंबानं मारझोड करून घरातून बाहेर काढल्याचा आरोप पूजा तडस यांनी केला। तर पूजा तडस यांचा आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचं रामदास तडस यांनी म्हटलं। पूजा तडस यांनी पंतप्रधान मोदींना न्याय मिळवून देण्याची आर्त हाक दिली। आता मोदींच्या वर्धा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पूजा तडस आणि ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, वर्धा।